नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। सध्या आपण रात्रीचे 11 वाजलेले आणि आता आपण संजीवनी रुग्णालयामध्ये उपस्थित आहे। इकडे एक धक्कादायक घटना समोर आलेली आपण बघू शकता। पाठीमागे सर्व स्थानिक म्हणजे रिक्षा चालक आहे, जो लोकांना स्टेशन परिसरापासून त्यांच्या घरापर्यंत सुखरूप सोडतात। आज इकडे घटना समोर आली। एकच रिक्षा चालक जो महिला आहे त्याला बेदम मारहाण करण्यात आला। ते कारण काय होतं, कशासाठी मारलाय, त्या सर्व गोष्टी आपण जाणण्यासाठी त्यांच्या जवळ आलेलो आहे। नेमका काय संपूर्ण प्रकरण आहे, आता इकडे महिला आहे, रिक्षा चालक आहे, त्यांच्याशी विचारायचा प्रयत्न करू। आपण त्या गोष्टीला बघितलं होतं का? हो, माझं नाव आरती कानाबार आहे। मी नुकतेच जस्ट तिथे पोहोचले होते, माझा नंबर आलेला होता आणि ह्या लोकांची बाचाबाची चालू होती। अमोलचा आणि सिद्धीचा पहिली बाचाबाची चालू होती। त्यांनी तिचा गळा रिलायन्सच्या समोर, रिलायन्सच्या समोर। तर त्यांनी त्याचा गळा पकडला। मग तिने पण हातापाय दोघांनी झाले। मी सोडवलं दोघांना, पाठवून ती निर्मला आली, तिने तिचा गळा पकडला आणि तिला पुढे घर ढकलून तिला खाली लोळवलं आणि तिच्यावरती बसून तिला खूप म्हणजे किती लोकांनी सिद्धी सातारकर या रिक्षा चालकाला मारलाय? अमोल आणि निर्मला, म्हणजे जेंट्स आणि लेडीज दोघांनी मारला सर। म्हणजे आता पहिला आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यात आलं। म्हणजे ती तिथेच बेशुद्ध झाली, कारण ती सिरियस आहे ती। ह्याला गोष्टीला 2 तास झालेत सर आणि 3 हॉस्पिटल आम्ही फिरून आलो। पण तिथे ती बेशुद्ध झाली, म्हणून सरांनी सांगितलं पहिले हिला ट्रीटमेंटसाठी घेऊन जावा। एमएलसी वगैरे सर्व झालं, पोलिसांनी तात्काळ आपल्याला सहयोग केला। बघू शकता ज्या प्रकारे एक महिला आणि पुरुष बेदम मारहाण करतो, हे कितपत चांगली गोष्ट आहे। आता महाराष्ट्रामध्ये हे साहजिक गोष्ट राहिलेली आहे, सामान्य झालेलं आहे। तर महिलाला पुरुष बेदम मारहाण करतात। अजून लोक त्याच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू। काय म्हणणार आपण? पण रिक्षा चालक आहे का? बघा, रिक्षा चालक ही आपला पोट भरण्याचं एक साधन आहे। ह्याच्यामध्ये महिलेवरती हात उचलणं हे कितपत, कालच महिला दिन साजरा झाला। खूप आमदारांनी, खासदारांनी, सगळ्या जेंट्स लोकांनी महिलांचा सन्मान केला। मग आज तुम्ही महिलांचा सन्मान करणं आजच्या तारखेला विसरून गेलात। म्हणजे 8 तारखेला सन्मान होता आणि 9 तारखेला महिलाला मारहाण होते, हे कशावरून? आणि ही मारहाण झाली, ती महिला काय करत होती का? पहिली गोष्ट, ती सगळ्यांना माहिती आहे। आज तुम्ही न्यूज रिपोर्टर आहात, तुम्ही पण फिरत आहात, तुम्हाला पण माहिती आहे की ती महिला ट्रॅफिक काढते, ती समाजसेवा करते। तिच्या हाताखाली अजून 4-5 माणसं आहेत, ते पण समाजसेवा करतात। तुम्ही न्यूज रिपोर्टर आहात, तुम्ही पण येता जाता तुमच्या। आम्ही चालवतो कारगिल रिक्षा स्टँडला, कारगिल ते आपलं सबवेच्या इथे। तर ह्या लोकांनी फांद्या मारला, त्याच्यावरून त्यांची बाचाबाची झाली, त्याच्यावरून तिला मारहाण केली गेली आणि तिथे पोलीस प्रशासन जे ठेवलेले आहेत, ट्रॅफिक हवालदार, ते समोर असतानाही तिला सोडवायला गेले नाही। म्हणजे पोलीस प्रशासन समोर हे सर्व घटना झाली? हो, त्यांचे बाजूला असतानाही सोडवायला गेले। त्याच ठिकाणी ती एक लेडीज आरती म्हणून तिकडे आली, म्हणून आज ती लेडीज वाचली गेली। त्याच ठिकाणी जर तिचा जीव गेला असता तर याला जबाबदार कोण होतं, हे जर उत्तर पोलीस प्रशासनाने द्यावे। आणि मी तुम्हाला आत्ताच लेटेस्टची गोष्ट आहे, नाला सोपाला का हनुमान मंदिरच्या इथे मर्डर झाली, कशावरून? आपापसातच। उद्या इथे सबवेला जर मर्डर झाली तर याचं जिम्मेदार कोण घेणार? पोलीस प्रशासनाने याचं उत्तर द्यावं आणि आम्हाला याच्यावर कारवाई झाली पाहिजे। नाहीतर आम्ही उद्या पूर्ण रिक्षा स्टँड कारगिलचा आम्ही पूर्ण बंद करणार। निर्मला माने, अमोल म्हात्रे यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। या तिघांचं जेव्हा नाव घेत आहे, तिघांवरती गंभीर आरोप लावण्यात आलाय। ज्या प्रकारे महिलाला अशा प्रकारे बेदम मारणं हे कितपत योग्य आहे? अजून महिला त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू। ताई, आपण काय म्हणणार? आम्हाला आता भीती, सुरक्षित आहात का? आम्ही नाही सुरक्षित। आता आम्हाला पण भीती झाली आहे ना, की कोणी उठेल आणि आम्हाला मारहाण करणारच ना। तुम्ही काम करता, रिक्षा चालवता, मग सुरक्षित नाहीच आहे ना आम्ही, बिलकुल नाहीये, भरोसा नाहीये, अजिबात नाही। साहेब, कुठली पण गोष्ट करतो आम्ही चांगल्यासाठी करतो ना। एखाद्या वेळी डायरेक्ट येणार, फांदा मारून जाणार, तर आम्ही बोलणारच ना। आम्ही 1-1, 2-2 तास लाईनीमध्ये थांबून असतो। ह्याच्यावर जर महिला जर बोलायला गेली आणि पुरुषाने मारलं तर कितपत चांगलं वाटतं? आणि पहिली गोष्ट म्हणजे सिद्धीचं आणि अमोलचं झालेलं, मग ही निर्मला माने, तिने मारायची गरजच नव्हती, त्याने तिला बोलून घेतली, ती त्याची काहीच नव्हतं। मग मला सांगा, अमोलचं आणि तिचं झालं ना, मग हिचा संबंध काय मारायचा? काहीच संबंध नव्हता ना। तिला त्याने फोन करून बोलून घेतली, त्याच्यानंतर तिने डायरेक्ट तिच्यावर मारणं। आता मला सांगा कितपत हे वाटतं? मग ती आज आम्ही पाऊल नाही उचललं तर ती उद्या आम्हाला पण मारू शकते। मी पण नाल्यावर हे करते, 8 नंबरला मी पण म्हणजे असं करते की कोण फांदा मारायला आला तर मी भांडते, उद्या माझ्यावर पण असं होऊ शकतं, अटॅक होऊ शकतं। मला काय म्हणायचं, तुमचं काही पण मतभेद असेल ना ते रिक्षापर्यंत आणू नका। तुम्ही पण पोट भरायला आलात, मी पण पोट भरायला आली आहे।
बरोबर आहे ना? काही पण तुमचं असू दे, आपापसामध्ये कुठलं पण भांडण असू दे, काय असू दे, डायरेक्ट अट्रॅक्ट करायची काही गरज नव्हती आणि आज काही कारण नव्हतं. फक्त आणि सिद्धी आज सगळ्यांचं पोट भरते, 500 लोकांचं. घरदार म्हणत नाही, काय म्हणत नाही, मुलं बोलत नाही. आज ती चांगलं काम करते. मग तिला तुम्ही सपोर्ट करायचा नका करू, पण असं करू नका, हे चुकीचं वाटतं. मारणं म्हणजे योग्य आणि नाही. हे अमोल म्हात्रेने महिलेला पण जिकडे घरी इज्जत करतात, सन्मान देतात, घरी गृहिणी असते, त्यालाच असं मारण होतं की हे चुकीचं आहे ना सर. आणि हे त्यांनी पहिलीची लेडीज नाही की तिच्यावर हात उचला. रोहिणी तिगाडे म्हणून आहे रिक्षा चालक, तिच्यावर पण 2-3 वर्ष आधी असंच त्यांनी केले. 22 मध्ये त्यांनी असा केलाय. म्हणजे जेंट्स असून मग या लेडीजांनी रिक्षा चालवावी नाही का? आणि असं हा तुम्ही का वसई विरार मुंबईमध्ये राहतात, हा आणि हे यांची आता दादागिरी वाढली आहे. म्हणजे यांनी फांदे पण मारावे आणि लेडीजांवर हात पण उचलावा, हे कितपत योग्य आहे? यांच्यावर मोठीची मोठी कारवाई झालीच पाहिजे. काय म्हणणार? कारवाई नाही माझं तर असं म्हणणं आहे मॅडम, आता ती सिद्धी, कारवाई झाली, प्रशासनाचं stand माझं असं एक म्हणणं आहे, ती सिद्धी सातारकर ही आपली मुलं बाळ, आता मला तर माहिती आहे तिची मुलगी 10वीला आहे. 10वीला असून सुद्धा, आता माझी मुलगी पण 10वीला आहे, मी रिक्षाचा धंदा न करता घरात त्या मुलीच्या पाठी असते, तिला सोडणे आणणे. आता ही बाई जी सिद्धी सातारकर, तिची मुलगी पण 10वीला आहे, 10वीची एक्झाम चालू असून हे एवढं सगळं असून सुद्धा ती आपल्या रिक्षावाल्यांसाठी तिथे उभी राहते, ट्रॅफिक काढते, हे करते. आणि हा मॅटर काय तिचा स्वतःचा नव्हता ना, इश्यू नव्हता ना, की तिथे स्वतःचं काहीतरी वैयक्तिक भांडण होतं म्हणून ती पुढे गेली, त्यामुळे भांडण झालं. ती मुलं बाळं सोडून तू आपल्यासाठी सर्वांसाठी एक संघटना घेऊन पुढे चालते की सर्वांचा व्यवस्थित व्यवसाय व्हावा, म्हणून तर ती एवढं सगळं काम करते ना. मग तिला का मारावं? आता त्याने जर त्याची बाचाबाची झाली ना अमोल बरोबर, ठीक आहे, त्यांचं काय असेल तर त्यांनी मॅटर सॉल्व्ह करावा तिथे. मग ही जी निर्मला आहे बोलतात ना, ती नंतर आली आणि तिने मारहाण करण्याचं कारण काय? हे तर माझं मत आहे. माझं आपण बघू शकतो की पुरुष मारहाण करतो ते नॉर्मल असतो, पण आता महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात मारामारी करते, ते चांगली गोष्ट आहे का? पण त्याला परंपरा आता सवय झाली असेल हा, तर त्याच्यात आम्ही काय हे करू शकतो? त्याला 10 वेळा 100 वेळा सांगून झालेलं आहे की बाबा रे सगळ्या गोष्टी चांगल्या सुरक्षित चाललेल्या आहेत, मग तू कशाला अडथळे करतो? हा, मग ह्याच्यासाठी त्यांनी हे करून करायला नाही पाहिजे ना, एवढं मारहाण करायला नाही पाहिजे. पोलीस यात प्रशासनाकडनं आता काय उमेद आहे तुम्हाला? काय आम्हाला झालं पाहिजे? पोलीस प्रशासन तिथे सामील होते हा, मग त्यांनी पण जरा दखल घेतली पाहिजे होते, त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे होती. ट्रॅफिक हवालदार होता हा, त्याच्याकडे. ट्रॅफिक हवालदारच होते, पण त्यांनी सोडायला सुद्धा नाही आले, नाही आले. महिलेला मारलं मग होतं. बघितलं लोकांच्या मनात आता भीतीचं वातावरण आहे. ज्या प्रकारे महिलाला एवढा बेदम मारहाण होतो, त्याचा जीव जाऊ शकला असता. आता ते आयसीयू मध्ये ऍडमिट आहे, काय होऊ शकत पुढचं गोष्ट आहे. पण ज्या प्रकारे हे सर्व महिला आपलं घर चालवण्यासाठी एक रिक्षा चालवतात, दिवसभर रात्र एकत्र करतात, पण अशा प्रकारचा अगर रिक्षा चालकाला बेदम मारहाण होतो, ही चांगली गोष्ट आहे का? प्रशासन जागा व्हा आणि ह्या सर्व गोष्टीवरती गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासन कशा प्रकारे कारवाई करणार ते सुद्धा बघण्यासारखं असेल. पण प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलवर आम्ही पुढेही नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.